आपल्या शेतमळ्यातील गोड आंबा पाडाला लागलाय। तर एव्हा शाम चढला होता आंब्याच्या झाडावर, तर पाड काढायला तर खूप मोठं मोहोळ त्यावर बसलेलं होतं। तर ही एवढे पाड काढलेत शामनी आणि या पाडाचा आपण आज करणार आहोत मस्त असा ताजा ताजा आमरस। तर सुंदर असा आमरस असतो पहा, हा एकदम गावरान आंब्याचा गोड आंबट। तर रुबे दृशांगला हा आमरस खूप आवडतो। तर पहा अशा पद्धतीने आंबे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे थंडगार असे होतात आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पिळून करायचं आहे आमरस। कोय आणि कातडं व्यवस्थित असं पिळून घेऊन आणि आपल्याला टाकून द्यायचं आहे। तर थोडंसुद्धा पाणी आपल्याला या रसामध्ये घालायचं नाही, फक्त आंब्याचा रस घ्यायचा आहे। तर पहा एकदम गावरान आंब्याचा केसरी असा रस पडतो। तर हा एकदम मस्त सुगंधित असा रस आहे पहा। तर एकदम प्युअर असा आमरस काढलेला आहे आपण। आणि आता हे सर्व याच्यातल्या कोया पिळून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण घालणार आहोत फक्त दूध। तर दुधामधला आमरस आपल्याला करायचा आहे। तर खूप सुंदर असा आमरस होतो पहा। आणि साखर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। साखर, विलायची तुम्हाला काय टाकायचं असेल त्यामध्ये अजून तुम्ही टाकू शकता। तर आम्ही साखर आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं होतं आणि हा आमरस अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर एकदम गंधासारखा घट्ट असा आमरस झाला होता। तर खूप सुंदर असा पाणी न टाकता केलेला हा प्युअर आमरस आपल्या शेतातल्या आंब्याच्या झाडाचा आंबट गोड आमरस। तर चला भेटूया।